ग बेंडाळे विद्यालयात 5 दिवसीय प्रशिक्षण लागलेले होते। आज शेवटचा 5वा दिवस। खूप उत्तम प्रकारे प्रशिक्षण झालेले आहेत आणि प्रशिक्षणात जे नवीन निर्मिती आम्हाला मिळालेली आहे त्याच्याबद्दल समन्वयक मानकर सरांचे खूप खूप धन्यवाद की आम्हाला नवीन काही शिकायला मिळालं। नमस्कार, मी गणेश पाटील या ठिकाणी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरती शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणासाठी सुलभ म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे। या ठिकाणी सर्व शिक्षकांना त्यांच्या कार्यक्षमता कशा वाढवता येईल, विद्यार्थ्यांची कार्यक्षमता कशा वाढवता येईल यासाठी या प्रशिक्षणाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या प्रशिक्षणातून बहुमूल्य असं मार्गदर्शन या ठिकाणी शिक्षकांना केलं जाणार आहे आणि त्याचाच उपयोग निश्चितच आपल्या या भावी पिढीला त्या ठिकाणी होणार आहे। कारण क्षमता ओळखल्यानंतर विद्यार्थी निश्चितच त्या ठिकाणी चांगली प्रगती करू शकतो आणि प्रगतीच्या माध्यमातून एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्याचं कार्य आज रोजी या क्षमतावृद्धी प्रशिक्षणातून या ठिकाणी केलं जात आहे आणि अशा ज्ञानदानाचे कार्य हे आमच्या सुलभाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। गेल्या 5 दिवसापासून ग बेंडाळे विद्यालय विवरा येथे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे प्रशिक्षण सुरू आहेत। शिक्षक क्षमता वृद्धी 2.0 अंतर्गत NAP 2020 या प्रशिक्षणात सर्व सुलभकांनी चांगल्या प्रकारे असे मोलाचे योगदान दिले आणि आम्हाला सर्व शिक्षकांना येणाऱ्या भविष्यात याचे मोठा प्रभाव पडणार आहेत। शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्यात हे प्रशिक्षण यशस्वी ठरणार आहेत। तसेच या ठिकाणी चहा पाण्याची वेळोवेळी चांगल्या प्रकारची सोय करण्यात आली। तसेच जेवण पण उत्तम प्रकारचे देण्यात आले। यासाठी मी सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांमार्फत माननीय श्री मानकर समन्वयक साहेब मानकर साहेब यांचे आभार मानतो। धन्यवाद। मैं मोहम्मद सलीम मोहम्मद इकबाल, असिस्टेंट टीचर इंग्लैंड हाई स्कूल। पिछले 5 दिनों से बेंडाळे हाई स्कूल ब्यूरे में हमारा शिक्षक क्षमता वृद्धि प्रशिक्षण 2.0 शुरू है, जिसमें इस प्रशिक्षण में यहाँ के सुलभक ने हमें काफ़ी उन्होंने रहनुमाई की और हमें उन्होंने सिखाया, बेहतरीन अंदाज से सिखाया और यहाँ का जो इंतज़ाम था वो से प्रशिक्षण के कन्वीनियर मानकर सर ने चाय का, नाश्ते का, खाने का अच्छा इंतज़ाम किया और मैं इंग्लैंड हाई स्कूल की जानिब से और हमारे स्टाफ की जानिब से इस मानकर सर का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ।